कोल्हापूर जिल्ह्यातील माननीय राजेश क्षीरसागर साहेब यांचं स्वागत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन करावा अशी विनंती करतो। मान्यवरांचं स्वागत संपन्न होतंय। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांचं स्वागत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन होतंय। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील दादा माने यांचंही स्वागत या ठिकाणी संपन्न होतंय। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार संजय दादा मंडलिक साहेब यांचंही स्वागत आंबेडकर साहेब यांच्या हस्ते संपन्न होतंय। आमदार चंद्रदीप नरके साहेब यांचंही स्वागत आदरणीय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते होतंय। आमदार अशोकराव माने साहेब यांचंही स्वागत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते संपन्न होतंय। माजी आमदार सुजित मुंचेकर साहेब यांचंही स्वागत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते संपन्न होतंय। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांचं स्वागत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते संपन्न होतंय। माजी आमदार सुजित मुंचेकर साहेब यांचं स्वागत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते संपन्न होतंय। माजी आमदार जयश्रीताई जाधव यांचंही स्वागत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते संपन्न होतं। आणि यानंतर विशेष सत्कार कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी महायुतीला भरभरून आशीर्वाद देत कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी 10 आमदार निवडून दिल्याबद्दल शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते एकत्रित सत्कार होत आहे। महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री बाळूमामांची मूर्ती, शेतकरी बांधवांच्या जीवनाचं प्रतीक असणारी घोंगडी आणि अन्यायाविरुद्ध उगारणारी काठी, संघर्षशील नेतृत्व म्हणून जे ओळखलं जातं, एकत्रित मान्यवरांच्या हस्ते आणि मोठा पुष्पहार घालून या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। सर्वसामान्य माणसांचे लोकनाथ, अनाथांचे नाथ, दीनदुबळ्यांची साथ, गरिबांसाठी मदतीचा हात, लोकनाथ या शब्दांनी ज्यांना महाराष्ट्र ओळखतो माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। समस्त शिवभक्तांचा अभिमान, आन बान आणि शान, मराठी मुलकाचा, मराठी मातीचा मान, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, लाखो लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा सूर्योदय सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये हा सत्कार दोन्ही हात वरती करून, दोन्ही हात वरती करून, दोन्ही हात वरती करा, दोन्ही हात वरती करून टाळ्यांच्या कडकडाटामध्ये हा सत्कार होऊया। अखंड टाळ्यांचा कडकडाट होऊ दे। सुजीत चव्हाण साहेब, गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके साहेब, केसार पाटील साहेब, अजित पाटील, दादांद्र पाटीलजी, संजय पाटील, कृष्णा पवार या ठिकाणी करवीर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सत्कार करतायत।
गोकुळ दूध संघाच्या वतीनं गोकुळ दूध संघाचे चेअरमन आदरणीय अरुणाजी डोंगरे साहेब या ठिकाणी सत्कार करतात। त्याबरोबर गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुणाजी डोंगरे साहेब यांचा उद्या वाढदिवस आहे, याबद्दल वाढदिवस आहे गोकुळ दूध संघाच्या वतीनं या ठिकाणी हा सत्कार होतोय। आणि त्याचबरोबर गोकुळ दूध संघाचे चेअरमन माननीय अरुण डोंगरे साहेब यांचा वाढदिवसही आहे। आदरणीय डोंगरे साहेबांचा सत्कार या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं संपन्न होतोय। त्याचबरोबर शिवसेना प्राथमिक सदस्य प्रमाणपत्रांचं वाटप या ठिकाणी होतंय। मी सीमा इंदुमती भराडे, सीमा चव्हाण, उज्ज्वला मोरे, सुवर्णा सावंत, सुरेखा गुरव, सोनाली कदम, सविता चौगले यांना विनंती करतो की त्यांनी ते सदस्यत्वाची प्रमाणपत्र घ्यावीत। इंदुताई भराडे, सीमा चव्हाण, उज्ज्वला मोरे, सुवर्णा सावंत, सुरेखा गुरव, सोनाली कदम, सविता चौगले यांनी या महिलांना विनंती, आपण प्राथमिक सदस्यत्व शिवसेना पक्षाचं आदरणीय डोंगरे साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार होतोय। शिवसेना प्राथमिक सदस्य प्रमाणपत्राचं वाटप प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महिलांना होतंय। त्याचबरोबरीनं शिवसेना पक्षामध्ये प्रवेश होतोय। शिवसेना पक्षामध्ये प्रवेश होतोय राजाराम दादू मांगले, कोल्हापूर संपर्क प्रमुख, कल्लाप्पा निविगरे चंदगड तालुक्याचे तालुका प्रमुख, प्रताप गणपती पाटील मनसे उपजिल्हा प्रमुख, राज सुभेदार मनसे चंदगड तालुका प्रमुख, ज्ञानेश्वर धुरी मनसे उपतालुका प्रमुख, नितीन फाटक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट युवा तालुका प्रमुख, चंद्रकांत कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामपंचायत कुतनूरचे सदस्य, रेखा मनोहर पाटील शिवसेना उभाटा गट चंदगड तालुका प्रमुख यांचा पक्ष प्रवेश अधिकारी होता। शिवसेना पक्ष प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय। ज्यांची नावं घेतली त्यांनी कृपया समोर यावं। यानंतर स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं। जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण या ठिकाणी साहेबांना निमंत्रित करूया। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते, आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व, ज्यांच्यासाठी हजारोच्या संख्येने कोल्हापुरातील तमाम शिवसैनिक या ठिकाणी जमलेत, ते आपणा सर्वांचे लाडके नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज संत बाळूमामांच्या पुण्यभूमीमध्ये संत बाळूमामांचं दर्शन घेऊन दक्षिण दिग्विजयाला ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज जात होते, त्याच मुदरगडच्या या मातीमध्ये या ठिकाणी प्रवेश करतायत। त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय खासदार धैर्यशील माने साहेब, आदरणीय खासदार संजय दादा मंडलिक साहेब, आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब, आदरणीय चंद्रदीप नरके साहेब, आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, आदरणीय अशोकरावजी माने बापू, आदरणीय डॉक्टर सुजित मिंचेकर साहेब, आदरणीय जालंधर पाटील सर, जिल्हा प्रमुख सन्मान्य सुजित भाऊ चव्हाण, रवींद्रजी माने साहेब, सन्माननीय विठ्ठलरावजी खोराटे साहेब, सन्माननीय जालंधर पाटील सर, आदरणीय अरुणरावजी डोंगरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे आदराचे नेते आदरणीय अशोकअण्णा चराटी, आमचे नेते आदरणीय के.जी. नांदेकर साहेब, सत्यजित नाना कदम साहेब, सन्माननीय या व्यासपीठावर उपस्थित असणारे सुभाषरावजी चौगले बापू, अरुणरावजी जाधव, मदनरावजी देसाई, बाबूरावजी अण्णा, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे अजितरावजी नरके, विठ्ठलरावजी खोराटे साहेब,
त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय संजय पाटील खुपेरेकर, व्यासपीठावर या जिल्ह्यातील उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, विशेषतः नंदकिशोर सूर्यवंशी सरकार, सुभाष चौगले, राजेश मोरे, सन्माननीय शामरावजी भावके, अशोकराव फराकटे, बाळासाहेब नवणे, दीपक शेट्टी, तानाजीराव चौगले, मानसिंग पाटील, सुभाष पाटील मालवेकर, सुरेशरावजी देसाई नाना, नंदकुमार ढेंगे, सन्माननीय दत्ताजीराव उगले साहेब, के.जी. नांदेकर साहेब, मदनरावजी देसाई, धैर्यशील भोसले सरकार, संदीपराव वरंडेकर, सगळे मान्यवर जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्ह्याचे सर्व सन्माननीय तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, व्यासपीठावर उपस्थित असणारे उपजिल्हा प्रमुख, शिवसेनेचे तमाम कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीचा विजय मिळवल्यानंतर कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब येत आहेत. आपण सगळेजण त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि आभार यात्रेच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात अभूतपूर्व असा विजय महायुतीने मिळवला, त्या महायुतीच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असणारे आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वागत करण्यासाठी आपण सगळेजण जमलोय. खरं तर 2.5 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवतोय, ज्या वेळेला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी सूत्र घेतली. त्या 2.5 वर्षापूर्वीची सूत्र घेतल्यानंतर या राज्यातल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी सर्वसामान्य माणसांचं नेतृत्व, प्रत्येक माणसाला न्याय देणारं नेतृत्व, प्रत्येक माणसाची काळजी घेणारं नेतृत्व, अशा पद्धतीची भूमिका घेऊन ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतले, ते निर्णय बघितल्यानंतर बघता बघता इतिहास झाला. अनेक लोकांच्या अनेक टीका सहन करताना सुद्धा मी माझ्या कामातून उत्तर देईन अशा पद्धतीची भूमिका ज्या वेळेला घेतली, त्याचा इतिहास रचला घेतला गेला. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचं थम्पिंग मेजॉरिटी कधीच आली नव्हती. अशा पद्धतीची थम्पिंग मेजॉरिटी झाली. या थम्पिंग मेजॉरिटीमध्ये सुद्धा कोल्हापूरमध्ये 10-0 अशा पद्धतीचा निकाल लागला. शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना संघटितपणाने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सगळ्या सरकारनं ज्या पद्धतीने एकापेक्षा एक अशा चांगल्या योजना प्रत्येक माणसाला आपल्याबरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली आणि ते बघता बघता या राज्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम झालं. या सगळ्या कामाचा खूप चांगल्या पद्धतीचा परिणाम झाला. आपण जिंकलो. महाराष्ट्रभर साहेब फिरतायत. आज कोल्हापूरमध्ये तमाम शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आभार मानण्यासाठी, विशेषतः कोल्हापूरच्या मतदारांचा आभार मानण्यासाठी साहेब आपण आलात. तमाम कोल्हापूरच्या वतीने मी पहिल्यांदा आपला आभार मानतो की या महाराष्ट्राला प्रचंड अशी दिशा देणारं काम आपल्या माध्यमातून झालं. या जिल्ह्याच्या सगळ्या प्रश्नांसाठी तुमचं आम्हाला सुद्धा अजून सुद्धा ताकद, शक्ती, मार्गदर्शन लागणार आहे. आपण आता माझ्यावरती सुद्धा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबरीनं पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी दिली. कोल्हापूरचं सर्किट बेंच असेल, कोल्हापूरचं विमानतळ असेल, कोल्हापूरच्या आमच्या ज्योतिबाचं आणि पलीकडच्या बाजूला असणाऱ्या महालक्ष्मी मंदिराच्या विकास आराखड्याचं काम असेल, कोल्हापूरच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या प्रश्नांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला आशीर्वाद, आपलं मार्गदर्शन आणि आपलं नेतृत्व आम्हाला पाहिजे. कारण कोल्हापूरच्या सगळ्या प्रश्नांना गती देण्यासाठी एका बाजूला आपण असाल, दुसऱ्या बाजूला सन्माननीय मुख्यमंत्री असतील आणि तिसऱ्या बाजूला आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली याच महायुतीच्या सरकारच्या वतीनं आम्हा सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हा सगळ्यांची मदत लागणार आहे. या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये एका बाजूला हे सगळे विकास कामांचा गाडा ओढत असताना माझ्या राधानगरी मतदारसंघात साहेब आपण आलात. 2.5 वर्षांपूर्वी एक बैठक आपण घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये इरिगेशनचे सगळे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीचे शब्द तुम्ही सांगितले होते, मी मुद्दाम आमच्या सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो. त्या बैठकीमध्ये आपण सांगितलं, पलीकडच्या बाजूला बसलेल्या सेक्रेटरीने सांगितले की राज्याचं बजेट एकूण 2200 कोटी रुपये आणि आमदार आबिटकरांनी मांडलेल्या प्रश्नांसाठी 650 कोटी रुपये लागतात. साहेब आपण सांगितलं या लोकांना राधानगरीच्या मी प्रकाशासाठी शब्द दिलाय की पहिल्यांदा ह्या प्रकाश आबिटकरचे सगळे प्रश्न सोडवायचे आणि मग राज्याचे प्रश्न सोडवायचे. साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या त्या शब्दानंतर पडखंब्याचा प्रकल्प पूर्ण होतोय. नागनवाडीचं पाणी पूजन आम्ही केलं, आजऱ्याच्या सर्पनालाचं पाणी पूजन आम्ही केलं, निष्णपचं पाणी पूजन आम्ही केलं, झापाच्या वाडीचं पाणी पूजन आम्ही केलं, लोटेवाडीचं पाणी पूजन केलं. पलीकडच्या बाजूला वसुदेव भुजाई अतिशय आमच्या स्वप्नवत असणारी आमची सिंचन योजना ती सुद्धा मार्गी लागते. वसुदेव भुजाई योजनेबरोबर पलीकडच्या आजऱ्यातला गौसे असेल, इडवट्टी असेल, 3 PDNचे प्रोजेक्ट आहेत ते सगळे पूर्ण होत आहेत. कॅनॉलच्या अस्तरीकरणाचं काम पूर्ण होत आहे. एकापेक्षा एक स्वप्नवत असणारी सगळी कामं पूर्ण होत आहेत. तर साहेब तुमच्याच आशीर्वादानं
निवडणुकीच्या पूर्वी घडभरणीला आपण आला होता. उद्या पाणी पूजनासाठी सुद्धा धामणीचे मी आपल्याला निमंत्रण देतो. हे सगळं घडलं फक्त आणि फक्त एकनाथ, अनाथांचा नाथ एकनाथ या माणसामुळे घडलं. हे काम, हे धाडस, ही शक्ती, हे ताकद ज्या पद्धतीने दिला त्यामुळे महाराष्ट्रात इतिहास घडला. अनेक कामाची स्वप्न होत होती ती सगळीच्या सगळी पूर्ण केली आणि म्हणून सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशा पद्धतीची आपली सगळी महाराष्ट्रात असणारी ओळख. ज्या पद्धतीनं आपण सगळे इर्शाळगडमध्ये झालेल्या घटनेनंतर तिथली स्थानिकची माणसं सुद्धा जाऊ शकत नव्हते, पोलीस सुद्धा घाबरत होते. त्या ठिकाणी इर्शाळगडला जाणारा महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री कोण असतील तर ते असायला. पण या मुंबईमध्ये अनेक लोकांनी मुंबई स्वच्छ झाली पाहिजे अशा पद्धतीची सातत्यानं भाषणं केली, पण प्रत्यक्षात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुंबईच्या रस्त्यावरती उतरून रस्ते स्वच्छ करतोय तो कोण असेल तर फक्त आपण. या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आपण सगळ्या एकापेक्षा एक अशा योजना रचत गेला, त्या सगळ्या रचनाच्या मध्ये एका मुलीनं आत्महत्या केली. शाळेतल्या मुलांना शिष्यवृत्तीच्या शाळेच्या फी भरायसाठी पैसे नाहीत म्हटल्यानंतर एका मुलीनं आत्महत्या केल्यानंतर अस्वस्थ असणाऱ्या राजकारण्यानं एका क्षणात निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षणाचा क्रांतिकारी निर्णय घेतला, तो म्हणजे फक्त आपण. खरं तर या सगळ्यांच्या पलीकडे सुद्धा ज्या पद्धतीनं आपण मराठा आरक्षणासाठी निर्णय घेतला, साहेब शब्द नाही. मराठा आरक्षणातले आम्ही सगळेजण कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतोय की ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आपण घेतली, क्षणभर एका बाजूला भीती वाटली की साहेब शपथ घेताय म्हणजे तुम्ही धाडस करताय काय, पण दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला तुमच्यावरती विश्वास होता. एकच माणूस सगळ्यांना न्याय देईल तो म्हणजे एकनाथ शिंदे. आणि मी त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं रस्त्यावरती आंदोलन करणारा सुद्धा मराठा होता आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री पदावरती जो विराजमान होता तो सुद्धा रस्त्यावरचा मराठा होता. आणि तमाम सगळ्या लोकांना ज्या पद्धतीचा न्याय आपण दिला त्या सगळ्या न्यायामुळं महाराष्ट्रातली सगळीच्या सगळी जनता खुश आहे. आणि विशेषतः मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की आजपर्यंत पंढरपूरच्या या सगळ्या एकूण आषाढी वारीमध्ये ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री जातात ते सगळेच्या सगळे मुख्यमंत्री ही मानाची पूजा करायला जातात. त्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अगोदरच्या 4 दिवस जाणारा पहिला मुख्यमंत्री कोण असतील तर ते फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेब आहेत. असं प्रचंड काम, अभूतपूर्व काम आपण साहेब केलं. याच कामाच्या जोरावरती भविष्य काळामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शिवसेनेचं संघटन वाढवण्यासाठी असेल, भविष्य काळातल्या राजकारणामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या नवीन नवीन अशा पद्धतीच्या राजकीय सगळ्या समीकरणांमध्ये सुद्धा शिवसेनेचं संघटन महाराष्ट्रात बलवान करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीचा संकल्प आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण करूया. साहेब परवा मेळघाटला गेलो होतो, मेळघाटला गेलो त्या पलीकडच्या बाजूला मध्य प्रदेशच्या पुढच्या बाजूला 30 किलोमीटरवरती सातपुडा पर्वताच्या पलीकडच्या पर्वतरांगांमध्ये गेलो होतो. साहेब तिथं सुद्धा फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे या नावाची जादू होती. खरं तर हेच आमचं भांडवल आहे. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य माणसाला वाटतंय की फक्त आणि फक्त आम्हाला सगळ्यांना जर काय ताकद, शक्ती, आधार कोण देईल तर ते फक्त आणि फक्त आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. आम्हा सगळ्यांची ताकद, शक्ती, आम्हा सगळ्यांचे एक विश्वास जर कोण असतील तर आपण आहात. पण केवळ तुम्ही आता आमची नाही राहिला, तुम्ही केवळ शिवसेनेचे नाही राहिलात, अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची असेल सर्वसामान्य माणसांचं नेतृत्व म्हणून आपण सगळ्या लोकांच्या समोर जे पुढे आलात. उद्या भविष्य काळातलं राजकारण, समाजकारण, शिवसेनेचं नेतृत्व स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना, आनंद दिघेंना जे अभिप्रेत होतं सर्वसामान्य माणसांना न्याय देऊन सर्वसामान्यांची, बहुजनांची अत्यंत संघटित अशा पद्धतीची नवीन पोरांची फळी तयार करायची, ते सगळं काम आपण करताय. त्या सगळ्या कामाला भविष्य काळामध्ये या जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सुद्धा तुमच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्याचा संकल्प आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण करतोय. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबिटकर साहेब. खरं तर एका साखर कारखान्याचे कामगार ते आज महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मंत्री हा आपला प्रवास खूपच कौतुकास्पद. आणि या राधानगरीला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आपल्या रूपानं मंत्रीपद मिळालं आणि शिवसैनिक आहे मी, तळपती तलवार आहे अशा पद्धतीनं तुम्ही काम करताय. आणि आबिटकर साहेब आपल्यासारख्या कामगाराला जेव्हा पालकमंत्रीपद मिळतं, एक साखर कारखान्यातल्या कामगाराचा मुलगा जेव्हा मंत्री होतो ना, तेव्हा आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे सिद्ध करून दाखवतात की जिनका गुरु बलवान होता है ना, उनका चेला पहलवान होता है. एकनाथजी शिंदे साहेबांचा हात धरा म्हणजे कोणाचेही पाय पकडण्याची
करण्याची गरज नाही हे त्यांच्या नेतृत्वातून सिद्ध होतं. यानंतर मी आमंत्रित करू इच्छिते की हिंदुत्वाच्या सेवेसाठी प्रत्यक्ष विठुरायाला विटेवरती उभा करणारा, आईबापाची सेवा करणारा पुंडलिक बनेल, पण महाविकास आघाडीचा लाचार मांडलिक बनणार नाही, अशी बाणेदार भूमिका घेणारे माजी खासदार माननीय संजयजी मंडलिक साहेब यांनी या ठिकाणी थोडक्यात आपले विचार व्यक्त करावेत अशी मी विनंती करते. जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये स्वागत करूयात आदरणीय मंडलिक साहेबांचं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, या कार्यक्रमाचे संयोजक आणि या विभागाचे पाणीदार आमदार होते आणि आता जे नामदार झालेले आहेत ते महाराष्ट्र राज्याचे आरोग्य, सार्वजनिक आरोग्य मंत्री आदरणीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले मित्राचे उपाध्यक्ष आमचे आमदार राजेशजी क्षीरसागर साहेब, आमदार छत्रपतीजी नरके साहेब, आमदार राजेंद्रजी जळगावकर साहेब, आमदार अशोक बापू माने साहेब, माजी आमदार जयश्रीताई जाधव, माजी आमदार सुजितजी मिंचेकर, सन्मान्य व्यासपीठ, शिवसेनेचे सन्मान्य सर्व पदाधिकारी आणि कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले सर्व तमाम शिवसैनिक, शिवसेनेवर प्रेम करणारे सर्व मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी धामणीचा कार्यक्रम आणि त्या धामणीच्या कार्यक्रमाच्या नंतर विविध विकास कामांच्या शुभारंभाच्या धैर्यशील माने साहेब, विविध विकास कामांच्या निमित्तानं गारगोटीला एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही आलो आणि प्रचंड अशा पावसामध्ये लोकांची संख्या बघितल्यानंतर साहेबांनी आपल्याला आवाहन केलं, प्रकाशला तुम्ही आमदार करा, मी त्याला मंत्री करीन. आणि साहेब हा शब्द आपण खरा करून दाखवल्याबद्दल राधानगरी, भुदरगड, कागल आणि तमाम कोल्हापूर जिल्ह्याच्या मतदार बंधूंच्या वतीनं आपलं मी सहर्ष अशा पद्धतीचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतोय. खरं म्हटलं तर आपल्याला आभार दौरा आपण महाराष्ट्रामध्ये आयोजित केला, कोल्हापूरमध्ये सुद्धा आपण महालक्ष्मीचं दर्शन घेऊन गेला आणि मग या विभागामध्ये आभाराचा कार्यक्रम घ्यावा हा ज्यावेळी विषय आला त्यावेळी काही कारणानं पुढं होत गेलं, आज हा भव्य असा कार्यक्रम होतोय. आणि इथे येत असताना मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टीनं स्वागत झालं आणि खऱ्या अर्थानं देवदुर्लभ अशा पद्धतीचं स्वागत आपण सगळ्यांनी केलं. आपण आंबेडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अधिक वेळ घेत नाही, पण या ठिकाणचे पाणीदार आमदार अशा पद्धतीची ओळख आणि आता सार्वजनिक आरोग्य मंत्री असलेले त्यांचं धमक, या निमित्तानं आदरणीय मुख्यमंत्री असलेले आमचे माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खरं म्हटलं तर नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन होतं आहे, पण आता बघतोय एकनाथ शिंदे साहेब जिथं जिथं जातात 12ही महिने रक्षाबंधन होतंय. आज सुद्धा व्यासपीठावर आदरणीय शिंदे साहेबांचं रक्षाबंधनाचं स्वागत तिथं झालं. आपण अशा पद्धतीनं महिलांच्या मनामध्ये, माता भगिनींच्या मनामध्ये प्रेम निर्माण करणारा, विश्वास निर्माण करणारं नेतृत्व हे तुम्हाला आम्हाला लाभलंय. आपण साहेब आपले आभार व्यक्त करत असताना मी एवढंच सांगेन, या पुढच्या काळामध्ये भरभरून तुम्ही आम्हाला ताकद दिली, अशाच पद्धतीने ताकद जर आम्हाला दिली, निश्चितपणानं या राज्यामधला शिवसेनेचा सगळ्यात प्रमुख जिल्हा जर कुठला आहे तर तो कोल्हापूर असेल, अशा पद्धतीचं काम आम्ही करू एवढं अभिवचन या निमित्तानं देतो. आदरणीय सर्वच आमदारांच्या वतीनं मी आपल्याला एवढंच सांगेन, या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील यामध्ये सुद्धा अतिशय ताकदीनं शिवसेनाच्या मागं या कोल्हापूर जिल्ह्यातली जनता राहील आणि तुम्ही दिलेल्या आदर्शाप्रमाणे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उठावात्मक अशा पद्धतीचं काम होईल एवढी इच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, साहेबांचा आभार मानण्याची संधी दिल्याबद्दल मी संयोजकांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद दादा. एकनाथ शिंदे साहेबांच्या दरबारात अनेक रत्न आहेत आणि त्यातलं एक रत्न शिवसेनेचा कोल्हापुरातील बुलंद आवाज, शब्दांचा आगाज माननीय खासदार धैर्यशील माने साहेबांना विनंती करतो त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. अगम्य सायास करुणी उगू खडकामधुनी गाणी, महाराष्ट्राच्या क्षितिजावर कोरो नक्षत्रांचं लेणी, धैर्य आणि शील ज्यांच्या ठाई असे धैर्यशील मान. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. शिवछत्रपतींच्या भगव्याची लाज ज्यांनी राखली आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं शासन येत असताना ज्या मतदारसंघानं राधानगरी भुदरगडमधनं जो भगवा सुसाट महाराष्ट्राच्या चौदिशेला सुटला आणि खऱ्या अर्थानं
महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं इतकं घवघवीत यश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये निवडून आले। त्यामधले आपले आमदार सन्माननीय प्रकाशरावजी आंबेडकर हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं भूषण म्हणून त्या ठिकाणी आपल्या नेत्यानं वर उचलून धरलं। त्यांच्या ह्या आभार कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वतः राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज आपल्या भेटीसाठी आलेत। साहेब, रेकॉर्डवर आज तुम्ही उपमुख्यमंत्री शासन म्हणत असेल, पण जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल तर तो एकनाथ संभाजी शिंदे हा जनतेच्या मनातला मुख्यमंत्री। आणि मला मुद्दामून सांगितलं पाहिजे, हु इज एकनाथ शिंदे पासून सुरू झालेला प्रवास जगाच्या गुगलनं रेकॉर्ड मोडलं होतं। एकनाथ शिंदे साहेब कोण आहेत हुडकत होते। आज तळागाळातल्या शेवटच्या माणसाला जरी कुठं जाऊन विचारलं आणि साहेबांची गाडी थांबली तर बारकं शेंबडं पोरगं सुद्धा येत आहे आणि शिंदे साहेब आले म्हणत आहे। ही ओळख 2-2.5 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांनी तमाम महाराष्ट्राच्या तरुणांच्या हृदयावर कोरून ठेवली। आज साहेब आपण आभार मानायला आलाय, खरं आम्ही तुमचे आभार मानले पाहिजे। आंधळा मागतोय 1 डोळा आणि देव देतोय 2 डोळे। आम्ही मागत होतो कोल्हापूर जिल्ह्याला तुम्ही मंत्रिपद द्यावं। आपण प्रकाशरावांच्या रूपानं मंत्रिपद तर दिलंच, पण पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर या तालुक्याला मंत्रिपद मिळालं आणि पालकमंत्रीपद पण मिळालं। ही पहिलीच वेळ आहे की कधीही या तालुक्याला न्याय मिळाला नव्हता। डोंगरवाड्या वस्त्यांमध्ये राहणारा माणूस कधी या मुख्य प्रवाहामध्ये येईल वाटत नव्हता। मगाशी ताईंनी ज्याचा उल्लेख केला, एका कारखान्याच्या कामगाराचा मुलगा ज्यावेळी खऱ्या अर्थानं पालकमंत्री होतो ना, त्यावेळी ऊर अभिमानानं भरून येतं, कारण सामान्यांची चळवळ ही पुढे जात असती। या सगळ्या कामासाठी म्हणून त्यांनी पाठबळ ताकदीनं उभं केलं। ते आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते सन्मान्य संजय दादा मंडलिक, उपस्थित राजेशजी क्षीरसागर साहेब, आदरणीय यड्रावकर साहेब, सन्मान्य अशोकरावजी माने साहेब, सन्मान्य नरके साहेब, मिंचेकर साहेब, या ठिकाणी आदरणीय जयश्रीताई, उपस्थित आमचे रवींद्र माने साहेब, उदयजी सावंत साहेब, ज्यांनी ही खिंड अतिशय जोरात त्या काळामध्ये त्या ठिकाणी लढवली। या ठिकाणी नाना कदम उपस्थित, जालंधर पाटील सर, सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर मंडळी। मी साहेब आपण इलेक्शनच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये इथं येऊ शकला नव्हता, तुम्ही मला पाठवलं होतं आणि त्यावेळी मी राधानगरी भुदरगडकरांना शब्द दिला होता की साहेबांनी मला पाठवून दिलाय, तुम्ही तुमच्या माणसाला आमदार करून पाठवा, नामदार करून पाठवायची जबाबदारी ही एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली। आणि आज अभिमानानं सांगावंसं वाटतं साहेब, तुम्ही दिलेल्या शब्दावर ह्या तालुका तुटून पडला। अनेक वादळं त्यांच्या आडवी आली, पण ह्या तालुक्यातल्या जनतेनं तुम्ही दिलेला हकेला ओ दिला। प्रकाश आंबेडकर जो आमदार तिसऱ्यांदा झालाय हा फक्त एकनाथ शिंदेच्यामुळे झालाय, हे आपल्याला मला आवर्जून सांगितलं पाहिजे। शिंदे साहेबांनी दिलेली ताकद आणि त्यांनी दिलेले शब्द, त्या शब्दाच्या सामर्थ्यावर अनेक मोठे नेते उलटे गेले। मी त्यावेळी सांगितलं होतं, निकाल लागेल तो दिवस आठवा, गोळीगत प्रकाश आंबेडकर निवडून येईल आणि विरोधक फक्त झापूक झुपूक करत बसतात। आज परिस्थिती तशीच झाली साहेब। तुम्ही येणार, आज सगळ्या JCP नटले होते, गावागावातल्या लोकांनी आनंद पाहिला होता। महाराष्ट्रानं खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं जनतेचा मुख्यमंत्री कसा असू शकतो हे या ठिकाणी पाहिलं। तळागाळात राहून सामान्यांची सेवा करणारे एकनाथ शिंदे साहेब आज आमच्यासारखं नेतृत्व, आमच्या सर्वांचं नेतृत्व करतायत, आमच्या सर्वांचं भाग्य घडवण्याचं काम करतायत। निश्चितच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो साहेब, कोल्हापूर जिल्हा 10 पैकी 10 स्कोर पैकीच्या पैकी मार्क आपल्याला त्या ठिकाणी दिले। तुम्ही कोल्हापूरला महायुतीचा पहिला मेळावा घेतला, 10च्या 10 आमदार महायुतीचे आले आणि त्यातल्या आपल्या विचाराचे 5 आमदार पहिल्यांदाच या ठिकाणी पहिल्या सलामीमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यानं दिले। आज 5ही आमदार स्टेजवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत, माजी आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व जिल्हा प्रमुख उपस्थित आहेत। या सर्वांच्या तालुका प्रमुखांच्या समोर असणाऱ्यांच्या ताकदीवर ही भगवी पताका तेवत ठेवण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या ज्याचा उल्लेख सन्मान्य दादांनी या ठिकाणी केला, त्या पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सगळेजण या ठिकाणी घेतोय।
पक्षाचं बळ वाढतंय कारण नेतृत्व खंबीर आहे, विचाराला मुरड घातलेली नाही, विचाराशी तडजोड केलेली नाही. बाळासाहेबांचे विचार नुसते मनात आठवून ठेवलेले नाहीत, ते आचरणात आणले. आणि आज बाळासाहेबांचा विचार दिल्ली दरबारी असू दे किंवा महाराष्ट्र शासनामध्ये खंबीरपणे एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी पुढे घेऊन जात आहेत. तुमच्यातला एखाद्या मुलाला हात देत असताना सुद्धा त्यांना स्वतःच्या परिस्थितीची जाणीव आहे. दरेगावातनं दऱ्याखोऱ्यातनं आलेला मुख्यमंत्री, जसं तुम्ही राधानगरीच्या एका तलावाच्या बाजूला राधानगरीला राहता, तसं दरेगाव हे सुद्धा एका मोठ्या तलावाच्या बाजूला असणारं गाव आहे, विस्थापित झालेलं गाव आहे. आणि एका विस्थापित गावातल्या विस्थापित वाडीतला एक मुलगा या ठिकाणी ठाण्याला जातो, तिथं आपलं भविष्य आजमावतो. आयुष्याचा झगडा उभा करत असताना नुसता झगडा उभा करत नाही तर नगरसेवकापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची मदत मारतो. हा दैदिप्यमान इतिहास घडवून दाखवणारी मनगटातली आणि मनातली ताकद, ही विचाराची ताकद बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी त्यांच्या अंगीकारली. आणि मला आज आनंद वाटतो की असं नेतृत्व आमचं भाग्य आहे साहेब. आम्ही कुठल्या जन्मीचं पुण्य केलं होतं माहीत नाही, पण तुमच्यासारखा नेता मिळणं हे आम्हा सर्वांचं भाग्य आहे की सगळ्यांना ताकद आपण या ठिकाणी दिली. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण या ठिकाणी मिळालं. आणि या शाहू महाराजांच्या नगरीमधनं आपल्याला साथ घालत असताना मी एवढंच सांगेन, समोर बसलेल्यांना अभिमान वाटेल असं काम या ठिकाणी प्रकाशराव करणं गरजेचं आहे. हा फेटा साहेबांच्या डोक्यावर जो घातला, त्यावेळी तो फेटा बांधणाऱ्याला साहेबांनी सांगितलं, बाळू मामासारखा जो फेटा डोक्यावर होता ना तसा बांध म्हटलं. आज बाळू मामाचा आशीर्वाद घेऊन साहेब स्टेजवर त्या ठिकाणी येत आहेत. आंबेडकर साहेबांनी पालकमंत्री झाल्यानंतर पहिलाच सत्कार या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये घेतला आणि सर्व आमदारांच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी घेतला. साहेब, ती घोंगड्याची ऊब तुम्हाला आयुष्यभर राहू दे. आणि हातात ती न्यायाची काठी आहे, ती काठी नाताळ्याच्या माठी आपण मारण्यासाठी वापरा. जिथं जिथं चूक असेल तिथं ते शस्त्र वापरा. बाळू मामांच्या आशीर्वादानं तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. निश्चितच त्यांच्या आशीर्वादानं आम्ही सर्वजण, मी पिवळा घालून आलो होतो आज बाळू मामाकडे जायचं म्हणून. आणि मला बऱ्याच जणांनी विचारलं, मिशीस ठेवला, दाढी कुठे गेली म्हणून. त्या सिरियलमध्ये साहेब बाळूमामाची मिशी मिसती आणि त्या सिरियलचा लौकिक एवढं वाढलं की देशभरामधले भाविक आज या ठिकाणी, या तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी भुदरगडला, कागलला या ठिकाणी येऊ लागले. या तालुक्याच्या सगळ्या जडणघडणीमध्ये केलेल्या अनेक ऐतिहासिक कामांमधलं बाळूमामाचं तीर्थक्षेत्र विकास हे फार मोठं काम आहे साहेब. आम्हा सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करायची आहे, पालकमंत्र्यांनी तुम्हाला ऑलरेडी ते सांगितलेलं आहे, पण बाळूमामाच्या नावानं चांग भलं म्हणत संपूर्ण महाराष्ट्रात वर्तुंकी गाजवणारी लोक इथली आहेत. या बाळूमामाचा भंडारा संपूर्ण राज्यात उधळतोय, त्याचा लौकिक वाढेल असा दिव्य या ठिकाणी देऊळ त्याचं उभा करावं आणि त्याच्यासाठी राज्याला तिजोरी उघडी करावी, एवढी कळकळीची विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतो. आणि परत एकदा साहेबांच्या शब्दाला मान देऊन आपण प्रकाश आंबेडकर आणि सर्वच आमदारांना या ठिकाणी निवडून दिलं, त्याबद्दल जिल्ह्याचा खासदार म्हणून आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार साहेब. आदरणीय शिंदे साहेबांची परवानगी घेऊन फक्त 2 मिनिटं या ठिकाणी घेते की कोल्हापूरच्या या मर्दानी मातीतला पराक्रम आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं कर्तृत्व यातले काही सुंदरसे योगायोग एकाच मिनिटात या ठिकाणी सांगते. ज्यावेळी या कोल्हापूरच्या मातीतला पन्हाळा किल्ला शिवबांना घ्यायचा होता आणि त्यांनी कोंडाजी बाबांना बोलावलं आणि विचारलं की कोंडाजी बाबा, पन्हाळा जिंकायला किती मावळे पाहिजेत? कोंडाजी बाबा म्हणाले की राज, फक्त 60. कोंडाजी बाबांनी 60 मावळ्यांना घेऊन पन्हाळा जिंकला आणि आमचे भाई एकनाथरावजी शिंदे साहेबांनी 40 मावळ्यांना घेऊन हिंदुत्वाचा गड जिंकला. आणि योगायोग बघा, याच कोल्हापूरच्या मातीमध्ये पन्हाळा किल्ला जिंकायला 60 मावळे लागले होते. आणि साहेब, आई अंबाबाईनं, आई तुळजा भवानीनं तुम्हाला आशीर्वाद दिला की तेच 60 मावळे 60 आमदारांच्या रूपानं महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला निवडून दिले. कारण शिवबांच्या विचारांचे खरे वारसदार तुम्ही आहात. की कोंडाजी बाबांनी 60 मावळ्यांना घेऊन जिंकला पन्हाळा, 40 आमदारांना घेऊन उठाव करण्याचा नादच खुळा. भावा, हे कोल्हापूर आहे, इथं वाद नाही करायचा आणि आमच्या ठाण्याच्या दाढीवाला बाबांचा कोणी नाद नाही करायचा. अशा पद्धतीचं स्वाभिमानी नेतृत्व या कोल्हापूरच्या तारा राणीनं औरंग्याला मातीत गाठलं. पण जेव्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळात, या महाराष्ट्रात
शिंदे साहेब, याच कोल्हापूरच्या मातीमध्ये शाहू राजांनी पहिला GR काढला प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याचा, आणि आमचे एकनाथभाई शिंदे साहेबांनी पहिला GR काढला मुलींचं शिक्षण मोफत करण्याचा. त्यामुळे खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरी विचारांचे खरे वारसदार आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत, आणि म्हणून त्यांच्या या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी सगळे दिवे आपण विझवूयात आणि या सूर्याला काजव्यांची सलामी देण्यासाठी आपल्या मोबाईलचे टॉर्च लाईट आपण सगळेजण पेटवूयात आणि आदरणीय महाराष्ट्रातील करोडो लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, शेतकऱ्यांचे कैवारी, धर्मवीरांचे कर्मवीर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे सच्चे वारसदार आदरणीय लाडके उपमुख्यमंत्री लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेबांना मानवंदना देण्यासाठी कोल्हापूरच्या मातीतला हा नाद खुळा प्रकाश उत्सव. उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथभाई शिंदे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी. हर 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 हर. आई अंबाबाईच्या चरणी कोटी कोटी वंदन. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं राजमाता जिजाऊ मासाहेब, महाराणी ताराराणी, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. आणि माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, लाडक्या शेतकऱ्यांनो, मी आज तुमचे आभार मानायला आलोय, तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय. कुठल्या शब्दात आभार मानायचे हे शब्दही माझ्याकडे नाही. त्यामुळे या तमाम माझ्या या लाडके भाऊ, लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांना मी साष्टांग दंडवत घालून नमस्कार करतो, तुमचा आभार व्यक्त करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर पालकमंत्री आहेत, खासदार आहेत, 5 आमचे आमदार आहेत, माजी आमदार आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, सर्व पदाधिकारी, तालुका प्रमुख आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर. व्यासपीठ आमचं मजबूत आहे आणि हेच आमचं वैभव आहे. आणि समोर बसलेलं हे ऐश्वर्य आहे, शिवसेनेचं ही संपत्ती आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना निवडणुकीमध्ये मी भेटायला येईन, आभार मानायला येईन.
हे वचन मी दिलं होतं आणि ते वचन आज मी पूर्ण करायला आलो. खरं म्हणजे या ठिकाणी महायुतीच्या पहिल्या टर्म मध्ये मगाशी ज्योतिताईंनी सांगितलं, प्रकाशने सांगितलं, खासदारांनी सांगितलं काय काय काम केलं ते. 2.5 वर्षात हा तुमचा एकनाथ शिंदे पायाला फेंगरी लावून या महाराष्ट्रभर फिरला. 18 तास, 20 तास, 22 तास, पूर्ण 2.5 वर्ष या महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना चालना दिली. लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या आणि म्हणूनच काम केलं निर्विवाद. म्हणून जनतेने दिले भरभरून आपल्याला आशीर्वाद आणि पूर्णपणे या महायुती सरकारला 232-35 कुठल्या कधीच इतिहासामध्ये एवढ्या जागा आल्या नव्हत्या. आणि म्हणून त्यामध्ये कोल्हापूर सगळ्यात आघाडीवर आमचं ठरलंय. हे कोल्हापूरकरांनी सांगून टाकलं होतं. त्यामुळे इथल्या महायुतीच्या 10 पैकी 10 जागा आल्या म्हणजे 100% मार्क तुम्हाला मिळाले. 100%. आणि त्यामध्ये 5 आपल्या शिवसेनेच्या जीवाभावाचे शिलेदार निवडून आपण दिले. याचा मला अभिमान आहे. भावानो, बहिणीनो, हे कोल्हापूर आहे. आपल्याला माहित आहे इथं सगळंच सोपं नसतं, हार्ड असतं, कठीण असतं. खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी. तुम्ही महाआघाडीला तर जमाल घोटाळा दिला, जाग्यावर टांगा पलटी झाला, टांगा पलटी, घोडे फरार. आणि म्हणून अरे आंबेडकराला बनवलं ना बाबा पालकमंत्री, मंत्री, आरोग्य मंत्री. तुम्ही त्याला आमदार केलं, मी त्याला नामदार केलं. धन्यवाद साहेब, धन्यवाद. धन्यवाद साहेब, धन्यवाद. गणेश नकोस. कोल्हापूरकरांचा कोणी नाद करायचा नाही ना. मग सांगितलं ज्योतिताईंनी, कोल्हापूर कुस्तीचं माहेरघर आहे. नाद केला तर धोबी पछाड पक्की आहे. जिकडे निघतोय संघटन, जाळ आणि धूर, त्याचं नाव आहे पुरेपूर कोल्हापूर. हा कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्याने मगाशी अनेक लोकांनी सांगितलं की पहिल्यांदा या राधानगरीला, भुदरगडला मंत्री मिळाला, पालकमंत्री मिळाला. आणि आरोग्य खातं हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेलं खातं. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देशाला पुढे नेत आहेत. त्यांनी देखील शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य दिलंय. ही दोन्ही खाती मी मुद्दाम शिवसेनेकडे मागून घेतली. आपल्याला सांगतो मी, आणि मी एका विश्वासाने हे आरोग्य खातं तुमच्या प्रकाश आंबेडकरला दिलं. याचं कारण मला या आरोग्य विभागामध्ये काम करायचं. आरोग्य खात्याचा मंत्री मी देखील होतो. सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्याचं संधी आणि भाग्य आपल्याला मिळतं. मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून किती पैसे दिले आपण? 450 कोटी रुपये. 450 कोटी. हजारो लोकांचे प्राण वाचले. आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिले होते? 2.5 वर्षात 2.5 कोटी. या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 450 कोटी. हे काम आहे आपलं. हे काम आहे कोल्हापूरच्या एका शासन आपल्या दरबारी म्हणून एका कार्यक्रमामध्ये एक मुस्लिम मुलगी आली होती. त्या मुलीच्या हातात एक छोटस बाळ होतं. ती उभी राहिली समोर. मला वाटलं इथं काहीतरी काम आहे. मी म्हणाल ताई काय? म्हणाले इसका नाम दुआ है. बोले इसकी जान आपके मुख्यमंत्री सहायता निधि ने बचाई है, इसके लिए इसका नाम मैंने दुआ रखा है.
कोटी लोकांचे प्राण वाचवण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. आणि म्हणून हे जेवढे आपल्याकडे विभाग आहेत ते सर्वसामान्य माणसाशी निगडीत आहे. आणि म्हणून या राज्यातली आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे. या राज्यामध्ये अगदी PHC पासून ग्रामीण रुग्णालयापासून सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत या आरोग्य सुविधा ज्या आहेत त्या स्वतः पाहण्याचं काम, विजिट करण्याचं काम, मेळघाट पासून मेळघाटमध्ये जाण्याचं काम हा तुम्ही निवडून दिलेला प्रकाश आंबेडकर पोचतोय, तिकडे जातोय, तिथली व्यवस्था पाहतोय. आणि म्हणून आपल्या मंत्र्यांना मी सांगितलंय, जेवढे जेवढे आपल्याकडे विभाग आहेत याने थेट जनतेशी संवाद साधला पाहिजे, फील्डवर काम केलं पाहिजे, तेव्हाच यंत्रणा अलर्ट होते. मुख्यमंत्री म्हणून मी जेव्हा जेव्हा ज्या भागात जायचो त्या भागामधली सगळी यंत्रणा सगळी तत्पर व्हायची, काम करायची आणि लोकांना न्याय देण्याचं काम करायचं. खरं म्हणजे शासन आपल्या दारी सारखा कार्यक्रम आपण केला. काय पूर्वी लाभ नव्हते, लाभार्थी नव्हते, योजना नव्हत्या, सगळं होतं, परंतु कटकट नको म्हणून ते सोडून द्यायचे लोक. आणि मग तुमच्या एकनाथ शिंदेने शासन आपल्या दारी सुरू केलं. मी, देवेंद्रजी, अजित दादा आम्ही ठिकठिकाणी गेलो आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो, समाधान वाटतं की त्या शासन आपल्या दारीमधून अगदी दाखल्यापासून तर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन पासून घराच्या किल्लीपासून 5 कोटी लाभार्थी लोकांना आपण लाभ दिले. 5 कोटी. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, ते काम तुमच्या या एकनाथ शिंदेने केलं 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. आणि म्हणून मी कार्यालयामध्ये रमणारा नाहीये, मी लोकांमध्ये रमणारा, लोकांमध्ये जाणारा, सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत असं काम गेले 2.5 वर्ष केलं. आणि म्हणून या 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून भरभरून दिली. लँडस्लाइड मॅन्डेट दिलं. ऐतिहासिक दैदिप्यमान विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं, संविधान खतरे में, संविधान बचाव, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमकं होणार, तमकं होणार. त्याच्यात आमचे संजय मंडलिक बिचारे त्यात एक वाचला आमचा, कुठे दरेशी वाचला म्हणजे निवडून आणला तुम्ही लोकांनी, तुम्ही आणि संजय मंडलिक या फेक नॅरेटिव्ह मध्ये. परंतु त्यांना वाटलं विधानसभेत पण असंच करू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, एकनाथ शिंदेला टाकू, देवेंद्र फडणवीसांना टाकू, अमक्याला टाकू, तमक्याला टाकू, बर्फाच्या लादीवर झोपून मारू. एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती. 5 स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं, सगळं केलं, सगळीकडे कुणाला ठेवायचे सगळं नियोजन केलं. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार या राज्यात आलं. आणि म्हणून लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यासाठी ज्या ज्या योजना आम्ही केल्यात, लाडकी बहीण योजना ही सुपरहिट झाली. माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपये. तेव्हा विरोधकांनी टिंगल केली, आरोप केले, तुम्ही काय विकत घेताय का, काय भीक देताय का, कोर्टात गेले. पण मी तेव्हा माझ्या लाडक्या बहिणींना सांगितलं की तुम्ही या सावत्र दुष्ट भावांना बरोबर लक्षात ठेवा. निवडणुकीमध्ये ज्यांनी या योजनेमध्ये खोडा घातला होता त्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवला आणि 4 मुंड्या झाल्या. महायुतीचं सरकार आलं. आज टीम आमची तीच आहे, देवेंद्रजी, मी आणि अजित दादा.
अजून क्लोज आम्ही काम करतो. आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. हे जरा अजून क्लोज पद वर खाली होत असत, गणेश परंतु आपलं जे काही नाळ सर्वसामान्य लोकांची जोडली आहे ती कधी तुटू शकत नाही. मी जेव्हा अरे गणेश चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. अरे देवेंद्रजी गणेश, आता मुख्यमंत्री आहेत, मी ऐक की, डीसीएम हे आहे. सांगत नाही. मी आता म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित कशाचे बनणं अजून हे काम आपण करतो आहे. आणि म्हणून ज्या सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या जन्माला त्यांना 1500 रुपयाची काय किंमत कळणार. मी पाहिले गरिबी, मी पाहिले माझी आईची तकमक, तिच्या डोळ्यातल्या भावना, कसं घर चालवायचं, कसं काटकसर करायची, पत्नीला पाहिलंय मी. आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा आणि देवेंद्रजींना सांगितलं की यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो, मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आपण बदल घडवणाऱ्या योजना आणल्या पाहिजे. म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा तुमच्या या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून लाडकी बहीण योजना किती विरोधकांनी खोटं नाट पसरवलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, कोल्हापूरची माती चांगल्याला चांगलं म्हणणारी आहे आणि खोट्याच्या माती गोटा हाणणारी आहे. एकदम सडेतोड आहे. सरवडे गावात आपलं आज हे होत आहे, शिक्षण आणि सहकार आणि अध्यात्माचं माहेरघर आहे. संत सद्गुरू संत बाळूमामा यांचं मी दर्शन घेऊन आता आलो. शिवसेना आणि मला तिथं सांगितलं पालकमंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, तिथल्या अध्यक्षांनी, ट्रस्टींनी ठीक आहे की या ठिकाणी विकास झाला पाहिजे. मी आपल्याला सांगतो जवळपास 600-650 कोटीचा विकास आराखडा तयार होतोय, कारण लाखो लोक तिथे येत आहेत. ही संतांची भूमी आहे, ही वारकऱ्यांची भूमी आहे, ही धारकऱ्यांची भूमी आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र असतील, करकोट किल्ले असतील, मंदिर असतील, तिथं कुठेही पैसे कमी पडणार नाही, हा शब्द देखील आपल्याला देतो. आणि म्हणून आज हे सरवडे गाव तसं बघायला गेलं तर ऐतिहासिक आहे. आणि या ऐतिहासिक इथं मला वाटतं राधानगरीत पहिली मुलींची शाळा सुरू झाली. आणि त्याचबरोबर साखर कारखान्याच्या पहिल्या महिला संचालिका देखील काय पार्वतीबाई मोरे, बरोबर आहे. आणि म्हणून या आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, या लाडक्या बहिणी कुठेही कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहणार नाहीत. या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही. जो आम्ही वादा केलेला तो वादा पूर्ण करणार, कारण आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही. पूर्वीच्या सरकारने वीज बिल माफ करतो म्हणाले, सत्तेत आल्यानंतर विजेची बिलं पाठवली. फक्त आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार, हे राज्य, हे पुरोगामी राज्य आहे, हे प्रगत राज्य आहे. या राज्यामध्ये, या देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधाचे प्रकल्प सुरू आहे. आणि म्हणून जसं जसं आपलं आर्थिक बळ आपण देत राहाल, आर्थिक बळ या राज्याला प्राप्त होत जाईल, तशा तशा योजना आपल्या ज्या आहेत, ज्या आम्ही बोललोय, ती कुठेही आम्ही मागे पडणार नाही. आणि म्हणून कारण तुम्ही आम्हाला जे भरभरून दिले, तुमच्यामुळेच या राज्यात सर्वसामान्य माणसाची सत्ता आली आहे, सरकार आलंय. आणि म्हणून महायुतीचा स्ट्राईक रेट एवढा जबरदस्त होता की विरोधकांना तोंड दाखवायला देखील जागा तुम्ही सोडली नाही. विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे देखील मिळाले नाही. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा घडलंय, तुम्ही घडवलंय, हा इतिहास तुम्ही घडवला.
या महाराष्ट्रातल्या जनतेने घडवलंय आणि म्हणून तुमच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही आम्ही. आणि म्हणून आम्ही जे बोललोय ते बोललोय. बाळासाहेब सांगायचे, एकदा शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरायचं नाही. हा मंत्र आमच्याकडे आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही कोल्हापूरकरांनी आपला लवंगी मिरची सारखा झटका तर दाखवलेला आहे, चांगला झटका लागला आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, तुम्ही या 5-5 आणि 10 लोकांना निवडून दिलं. खऱ्या अर्थाने आज आपल्याला या राज्याचा विकास करायचा आहे. खऱ्या अर्थाने हे काम करत असताना महाराष्ट्राचा गतिमान विकास करायचा असेल तर या राज्याच्या प्रत्येक विकास प्रकल्पाला पुढे नेलं पाहिजे. शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली, 1 रुपयात पीक विमा योजना केली, लाडक्या बहिणींना 50% ST सवलत केली, लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. किती योजना सुरू केल्या. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी देखील जनधन योजना सुरू केल्या. कोणाचे खात्यात पैसे नव्हते त्यांनाही सुरू केलं. उज्ज्वला योजना केली, ड्रोन दिदी केली, लखपती दिदी केली, किती योजना केल्या. आणि म्हणून आमच्या या महाराष्ट्रातल्या देखील लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून खरं म्हणजे खरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आव्हान चॅलेंज असलं तरी सुद्धा आव्हान आहेत. पण जिथं आव्हान तिथं धनुष्यबाण हा तर आपला बाणा आहे. हा बाणा कधी सोडणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या कोल्हापूरमध्ये मी जेव्हा महापुरात आलो होतो, मुंबईमध्ये बसून काही जण करत होते टेंडरचे धंदे, तेव्हा कोल्हापूरच्या महापुरात उतरला होता तुमचा एकनाथ शिंदे. मला आठवतंय तिथं बरेच लोक आहेत. आम्ही कुठलाही महापुराचा विचार न करता लोकांचे जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी थांबलो. मला वाटतं तेव्हा माझ्याकडे आरोग्य खातं पण, शिरोळ तालुका आणि बऱ्याचते चंद्रदीप सगळे लोक तेव्हा त्यांना गरज होती. आणि म्हणून आज कोल्हापूरचे हे जे 10 आमदार आणि 5 आपले शिलेदार, या प्रकाश आंबेडकर, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, आपले यड्रावकर, अशोक माने, ही सगळी जी काय आपली मंडळी आहे आणि महायुतीची आणखी 5, या कोल्हापुरात विकासाची नवी पंचगंगा आणल्याशिवाय राहणार नाही. पंचगंगेचं पण आपण प्रदूषण मुक्त करतोय, आपण अनेक योजना या ठिकाणी करतोय. आणि म्हणून कोल्हापूरचा आणि शिवसेनेचा अतूट नाता, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब नेहमी इथं प्रचाराचा नारळ कोल्हापूरमधून फोडायचे, अंबाबाईचं दर्शन घेऊन सुरुवात करायचे. परंतु बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटणारे काय बोलणार त्यांना. आणि म्हणून आज लोकांनी ठरवलंय, काही लोक म्हणाले निवडणूक आयोगाला शिवाय देत होते, कोर्टाला देत होते, EVM घोटाळा म्हणत होते. जेव्हा त्यांना लोकसभेत चांगली मतं मिळाली, चांगल्या जागा मिळाल्या, तेव्हा EVM चांगला होता. आणि महायुती जिंकल्यानंतर EVM वर आरोप करणारे लोक, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की काम करणारे लोक आणि घरी बसणारे, काम करणाऱ्या लोकांना लोकांनी निवडून दिलं, घरी बसणाऱ्या लोकांना कायमचं घरी बसवण्याचं काम या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. पण कोल्हापूरकरांचा विशेष अभिनंदन करायला पाहिजे की कोल्हापूरकरांनी एक इंच मारा पर सॉलिड मारा, 10च्या 10 लोक निवडून दिले. जगात भारी कोल्हापुरी हे तुम्ही दणक्यात दाखवून दिलं, त्यामुळे तुमचा मला अभिमान आहे. आणि म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे, भ्रष्टाचारी काँग्रेस पासून सावध राहा. परंतु आम्ही बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन केलं, त्यांचे विचार पुढे घेऊन. मग असे कोणीतरी सांगितलं की 40-50 आमदार घेऊन या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करण्याचं काम आपण केलं. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये
बदल घडवण्याचं काम केलं. पण कोल्हापूरकरांनी काँग्रेस आणि त्यांच्या बगल बच्च्यांना तडीपार करून टाकलं. बाळासाहेबांचे विचार जे विसरले, बाळासाहेबांची विचारधारा ज्यांनी सोडली, हिंदुत्व ज्यांनी सोडलं, त्यांना धडा शिकवण्याचं काम या कोल्हापूरकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून महायुतीचा झणझणीत तांबडा पाहून त्यांचे चेहरेही पांढरे फटाक झाले. आणि आता बोलणार काय? रोज शिब्या, रोज आरोप. पण हा एकनाथ शिंदे पहिलाही सांगत होता, एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही, तर एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल, कामातून. आणि म्हणून किती तुम्ही आमच्यावर आरोप करणार? काल तर म्हणाले काय नवीन मला नाव दिलंय, एसएनसी. एसएनसी मी पत्रकारांना म्हणालो एसएनसी म्हणजे काय? ते म्हणाले शॉर्ट फॉर्म आहे. बोले काय? एकनाथ संभाजी शिंदे. मग मी म्हणालो असं आहे का? मग मी जर असं म्हणालो युटी म्हणजे यूज अँड थ्रो चालेल? यूज अँड थ्रो, वापरो और फेको, वापरा आणि फेका. जसं तुम्ही त्यांना कायमचं थ्रो करून टाकलं. कोल्हापूरकरांनी मोठं काम केलं, एकही माणूस निवडून येऊ दिला नाही. म्हणून तुम्हाला मी धन्यवाद द्यायला आलोय, तुमचे आभार मानायला आलोय. आणि म्हणून तुम्ही काय सांगणार आम्हाला? युटर्न मारून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलाय. हे विचारधारा सोडून डोक्याचं काढून कमरेला गुंडाळणाऱ्या लोकांनी आम्हाला काय शिकवायचं? आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं आम्ही काम करतोय, हिंदुत्वाचे विचार पुढे नेतोय. याचा अर्थ इतर समाजाला, इतर धर्माचा द्वेष आम्ही नाही करत. जो सच्चा देशभक्त आहे, राष्ट्रभक्त आहे, त्याला नेहमी बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. आणि देशाच्या विरोधात ज्यांनी काम केलं तो कोणी असो, त्याला विरोध केला. तीच भूमिका एकनाथ शिंदेची आणि शिवसेनेची आहे. साबीर शेख बाळासाहेबांच्या ह्याच्यातून आमच्याकडे एक साहेब सत्तार होते. आणि म्हणून जे काम या मातीशी इमान राखतील त्यांच्या विरोधात आम्ही नाही. परंतु सत्तेसाठी इमान विकणारे लोक, विचाराशी तडजोड करणारे लोक, पाहिला आपण वक्फ बोर्डावर, वक्फ बोर्डाच्या बिलावर निर्णय घेताना गोंधळलेल्या परिस्थितीवर काय निर्णय घ्यायचा? धरलं की चावतंय, सोडलं की पळतंय, काय परिस्थिती? आणि म्हणून आम्ही कधीही सत्तेसाठी, खुर्चीसाठी कधी विचारांची तडजोड आम्ही करणार नाही. आम्ही टीम आमची तीच आहे, धर्म तोच आहे, विकासाचा धर्म आहे, या राज्याच्या प्रगतीचा धर्म आहे. आणि म्हणून हे राज्य विकासाकडे नेलं पाहिजे. आज मोठमोठे उद्योग येत आहेत, या ठिकाणी लोकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. इथं देखील आपल्याला प्रकाश जे काय करा, तुम्ही आता मंत्री आहात, त्यामुळे आपल्याला जे काय आवश्यक आहे, मग तुमचं काय आपलं दाजीपूर अभयारण्य असेल, हे कोल्हापूर मगाशी चाललं, आपली चर्चा झाली की या ठिकाणी एक टुरिझम सर्किट होऊ शकतं, लोकांना रोजगार मिळू शकतो, पर्यटनाला वाव आहे. आणि म्हणून इथला तरुण नोकरीसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर जाता कामा नये. असं काम आपल्याला करायचं आहे, असं काम आपल्याला करायचं आहे. आणि तशा योजना या ठिकाणी राबवायच्या आहेत. काही नेते असतात दिसायला साधे असतात, काही लोक फसतात, अगदी इनोसेंट चेहरा असतो, अगदी दिसायला साधे बिधे असतात, पण चेहरा भोळा आणि भानगडी 16 आहे की नाही बाबा? तुम्ही तर अनुभव घेतलाय ना रे बाबा, इकडं पण घेतलेला आहे. आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्याने अशा चेहऱ्यांना तडीपार केलं, त्याबद्दल देखील मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आपल्याला खूप खूप आपले आभार मानतो. एक कॉमन मॅन काय क्रांती करू शकतो या महाराष्ट्राने, देशाने, जगाने पाहिलं. आणि म्हणून मला काही लोकांनी हलक्यात घेतलं,
परंतु हलक्यात मला घेऊ नका. मी साधा सुद्धा आहे. मला शांती पाहिजे. शांततेत मला काम करू द्या. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी कुणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर मी सोडत नाही. हे मी दाखवलंय 2022 मध्ये. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की मला किती तुम्ही शिव्या देणार, किती शिव्या देणार, दाढीवर किती बोलणार. दाढीने तुमची मगरुरी मस्ती जिरवली. या दाढीने महाभकास आघाडीची गाडी खड्ड्यात घालण्याचं काम याच दाढीने केलंय, हे विसरू नका. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काम करत जा, काम करा. सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आपल्या लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे. आपले आमदार खासदार यांनी तुम्हाला ज्यांनी निवडून दिलंय त्यांच्या सुखदुःखामध्ये धावून गेलं पाहिजे. हे आपण करत राहायचं. म्हणून कुणालाही भेटणारा, संवाद साधणारा, सर्वसामान्य लोकांना, मुख्यमंत्री का शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो तेव्हा पोटदुखी तुम्हाला सुटते का? शेतकऱ्याच्या पोरानं मुख्यमंत्री बोल का? मी शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यानंतर मला जाणीव आहे शेतकऱ्यांच्या दुःखाची, वेदनेची, सर्वसामान्य माणसांच्या वेदना काय याची जाणीव मला आहे. आणि म्हणून मला समाधान आहे की मी 2.5 वर्षात जेवढे निर्णय आम्ही सरकार म्हणून घेतले त्याची इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दिलों में वही बसते हैं जिनके मन साफ होते हैं. दिलों में वही बसते हैं जिनके मन साफ होते हैं. सुई में धागा वही जाता है जिसमें न कोई गाठ होती है. हे देखील आहे. म्हणून आमचं मन साफ आहे, मन स्वच्छ आहे. आम्ही काम करतोय, लोकांना मदत करतोय. आणि म्हणून आम्ही बंद दाराआड काही करत नाही. आमचं खुलेआम आहे. जे आम्ही करतो ते खुलेआम करतो, कधी लपून छपून करत नाही. जो निर्णय घेतला 2022ला तो देखील खुलेआम आम्ही केला. आणि म्हणून आज या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील तो स्वीकारला. आणि म्हणून जे लोक म्हणत होते की जनतेच्या न्यायालयात जाऊ, जनतेच्या दरबारात जाऊ, ते जनतेच्या दरबारात गेले. 100 लढवले विधानसभेत आणि 20 आले. आणि आम्ही या ठिकाणी 80 जागा लढवल्या. तुमच्या आशीर्वादाने 60 आमदार निवडून आले. हा इतिहास आहे. हे जनतेच्या न्यायालयात जनतेने शिक्कामोर्तब केलं. धनुष्यबाण जो आम्ही वाचवला, शिवसेना वाचवली, त्याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलं. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्र नंबर 1 वर नेऊन ठेवलाय आपण. आणि तो कायम 1 नंबरवर राहील. कारण महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं विकासाचं पोटेन्शियल आहे. आणि म्हणून आज राज्यातल्या अनेक, मी काही कामावर जाणार नाही, परंतु जे काही घरांची पॉलिसी असेल, परवडणारी घरं असतील, रस्ते असतील, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सिंचन योजना असतील. मला आठवत आहे 2.5 वर्षात 4 सिंचन योजनांना तुम्ही प्रशासकीय मान्यता दिली, सुधारित प्रशासकीय. पण आपल्या महायुती सरकारने 2.5 वर्षात 150 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. 150 शेतकऱ्यांसाठी हे काम. 16,000 कोटीचं 2.5 वर्षामध्ये नुकसान भरपाई देणारं सरकार महायुतीचं होतं. विविध योजनांच्या माध्यमातून जवळपास 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आपण खर्च केले. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आम्ही मगाशी म्हटलं की प्रिंटिंग मिस्टेकवाले आम्ही नाही, तर पत्तर की लकीरवाले आहे. आमचा शब्द काळ्या दगडावरचं भगवी रेग आहे. परत आपल्याला पुन्हा पुन्हा भेटायचं असतं. त्यामुळे कुणाचाही विश्वासघात होणार नाही, एवढंच आपल्याला सांगतो. आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मी या ठिकाणी धन्यवाद देत असताना आज आपल्या व्यासपीठावरच्या सर्वांनाही सांगतो, आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगतो की कार्यकर्ता हा महत्त्वाचा आहे. हाच कार्यकर्ता आपल्याला आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री सगळं बनवतो.
माझ्या सकट मी सांगतो, या कार्यकर्त्याला जपा. हा कार्यकर्ता शिवसेनेसाठी रात्रंदिवस काम करतो, आपल्या उमेदवारासाठी मार्केटिंग करतो, आपल्या उमेदवारासाठी दिवस रात्र मेहनत करतो. फक्त एवढंच आपल्याला सांगतो, जेव्हा तो कार्यकर्ता अडचणीत असतो त्यावेळेस मात्र त्याला मदतीची अपेक्षा असते. त्यावेळेस आपल्या नेत्याने आपल्या अडचणीत संकटात धावून आलं पाहिजे ही अपेक्षा त्याची असते. ही अपेक्षा फक्त पूर्ण करा आणि कार्यकर्त्याला जपा. हाच आपल्या पक्षाला आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पुढे नेणारा. काम झालं की त्याला विसरू नका, कारण हा कार्यकर्ता आंदोलन, निवडणुका, पक्षाचं काम, दिवस रात्र आपल्या घरादाराचा विचार न करता काम करत असतो आणि म्हणून त्याला महत्त्व द्या. गेली अनेक वर्ष तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्यासाठी मी आपल्याला आणि आशीर्वाद दिलाय, त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे तुमच्या विश्वासाला आणि बाळासाहेबांच्या विचारांना, दिघे साहेबांच्या विचारांना कधी हा एकनाथ शिंदे तडा जाऊ देणार नाही. हा निर्धार आणि हा संकल्प या ठिकाणी म्हणून शिवसेना मजबूत करण्याचा संकल्प आपण करूया, निर्धार करूया. बाळासाहेबांची तत्व आणि त्यांचे विचार जीवापाड जपण्याचा निर्धार करूया. निर्धार करूया हिंदुत्वाची शान राखण्याचा, निर्धार करूया राज्याच्या प्रगतीचा आणि राज्याच्या समृद्धीचा, निर्धार करूया विरोधकांना पुन्हा एकदा चारी मुंड्या चित करण्याचा आणि निर्धार करूया या कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या विकासाचा. आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात यामध्ये एकजुटीचं दर्शन घडवा. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था या मोठ्या निवडणुकांचा पाया असतो आणि म्हणून एकच मी आपल्याला सांगतो की या निवडणुकांना आपण महत्त्व द्या आणि आजपासून आपण सगळे कामाला लागा. मी एवढंच सांगतो, आजची तुडुंब गर्दी पाहून भरून आला माझा ऊर, आजची तुडुंब गर्दी पाहून भरून आला माझा ऊर, भगव्याच्या मागे कायम उभा राहील हा माझा कोल्हापूर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर काही शिवसेना